नमस्कार. आपण खूप दिवसानंतर आपल्या ह्या चॅनलवर आपण भेटतो आहोत. आपण आपल्या ह्या चॅनलवर अनेक विषय पाहिले. तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग, या चॅनलला देखील आपण भरभरून प्रेम करत आहात. तिकडे खूप वेगळे विषय आपण घेतो आहोत. ह्या दोन्ही चॅनलचा विचार करण्यात आला तेव्हा मला असं वाटलं, की एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ते म्हणजे की आधुनिक कालावधीमध्ये आपण ज्याप्रमाणे जगतोय, राहतो आहे किंवा जग ज्याप्रमाणे चाललेलं आहे त्याचा विचार करणं खरंच फार जास्त गरजेचं आहे. म्हणून त्या चॅनेलवर देखील आपण असेच विषय आणतो आहे. ह्या चॅनेलवर आपण भगवद्गीतासारखे विषय आणणार होतो, म्हणजे त्या आणूया आपण. पण त्याच्याही अगोदर मी गेले काही वर्ष एका विषयावर अभ्यास करतो आहे आणि त्या बाबतीत तुमच्याशी बोलणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणून हा व्हिडिओ आहे. तर पैशाची भाषा तुम्ही थंबनेल पाहिलं असेलच. पैशाची भाषा जी आहे ही खरंच समजणं फार अवघड आहे आणि ज्याला समजते तो माणूस खराच सुखी होतो. माझा अनुभव घेऊन तुम्हाला मी सांगेल, थोडक्यात सांगतो. पुढे काहीतरी मी डिटेलमध्ये या विषयावर बोलेल, की मी जेव्हा पैसा जेव्हा कमवायला सुरुवात केली त्यानंतर मला असं वाटतं, की पैसा काय आपण कधीही कमवू शकतो, कितीही आपण कमवू शकतो आणि मग तो येतच राहतो आपल्याकडे आणि त्याच्या माध्यमातून मी कधीच इन्व्हेस्टमेंट हा विषय डोक्यात देखील आणला नाही, की कधी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ते गेल्या काही वर्षांपर्यंत असं होतं. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये मला जे काही जाणवलं आणि मी त्याच्यावर भरपूर अभ्यास करायला सुरुवात केली. मी अनेक सेमिनार त्याविषयी पाहिले, अनेक तज्ञांशी मी बोललो. मराठीमधले, हिंदीमधले, इंग्लिशमधले अनेक पुस्तकं या माध्यमातून मी वाचली आणि तेव्हा मला समजलं, की पैशाची भाषा समजणं फार जास्त महत्त्वाचं आहे. ज्याला पैशाची भाषा समजली त्यानेच पैशाला पैसा जोडून अजून पैसे निर्माण केले आणि तो सुखी झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर आपण म्हणतो की श्रीमंत माणसं सुखी नसतात, त्यांना अनंत दुःख असतात. पण त्यांना पैशाचं तरी सुख असतं हे महत्त्वाचं आहे. झालं असं की मला ह्या सगळ्या कालावधीमध्ये ना खूप विविध प्रकारची माणसं मला पाहायला मिळाली. मी जे काही कन्सल्टिंग केलं असेल त्याच्या माध्यमातून आणि मला एक गोष्ट जाणवली की त्याच्यामध्ये अनेक म्हणजे जास्तीत जास्त माणसांचा प्रॉब्लेम एकच आहे, की पैसा जो आहे तो सेव्हिंग करता येत नाही. सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे बचत आणि गुंतवणूक याच्यामधलं अंतर कळत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, की आलेला पैसा मॅनेज करता येत नाही. तो करता नाही येत म्हणून अनेक नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून भारतासारख्या देशामध्ये आपण म्हणतो, की श्रीमंत जे ते अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत आणि गरीब जे अधिक गरीब होत चाललेले आहे. याच्यामध्ये भरडला जातोय तुमच्या माझ्यासारखा सामान्य मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय माणूस. कारण की आपण असं आहोत, की आत्ता आपण थोडीशी एक स्टेप वरती आलेलो आहोत आणि त्यामुळे वरच्या स्टेपवर जाण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. पण आपण मधल्या स्टेपवर असल्यामुळे आपण ना खाली जाऊ शकत आहे आणि वरच्यांची जेव्हा आपण बरोबरी करायचा प्रयत्न करतो आहे, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने भरडले जात आहोत. आणि याची उदाहरणं म्हणजे आय-टी कंपनी किंवा कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये जॉब करणारे अनेक तरुण, अनेक व्यक्ती. मी अनेकांना पाहिलेलं आहे, की जरासं इन्क्रिमेंट झालं किंवा जरासं प्रमोशन मिळालं, की लगेच ही लोकं जे आहेत हे अजून मोठा फ्लॅट पाहिजे, चांगल्या एरियामध्ये पाहिजे, अजून गाडी मी अपग्रेड करणार आहे. या सगळ्या माध्यमातून जात असतात किंवा जात होती आणि नंतर मग कधीतरी मंदी येते, कधीतरी मग त्यांच्या नोकरीवर गदा येते किंवा त्यांचं इन्क्रिमेंट थांबतं आणि त्यावेळेला मात्र यांना खडबडून जाग येते आणि मग ही लोकं जी आहेत ती ज्योतिष असेल किंवा कोणी आर्थिक गुंतवणूक करणारे सल्लागार असतील, यांची मदत घेतात. काही जे आहेत ते आमच्यासारखे लाईफ कोच यांची मदत घेतात, की पुढे काय करू? मला ह्या गोष्टीतून मला खरंच एक सांगायचं आहे, का पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, की अंथरूण पाहून पाय पसरावे. पण मधल्या मध्ये आपल्याला भरपूर कर्ज मिळाली आणि कर्ज मिळाल्यानंतर आपण आपलं अंथरूण जे आहे ते आपण उधारीवर घेतलं आणि आपण ई-एम-आयमध्ये अडकत गेलो. आपण पाय तर लांब केले, पण इतके लांब आपले पाय झाले, की पाय खरंच उघड्यावर पडलेले आहेत आता पुन्हा. आणि हे मी स्पष्ट बोलतोय कारण की मी अनेक लोकांचं जे काही एकंदरीत परिस्थिती आहे ते बघून मी तुमच्याशी बोलतो आहे. तर पैशाची भाषा आपल्याला समजून घ्यायची असेल तर सर्वात मोठी पैशाची भाषा आहे, की तुमच्याकडे किती पैसा आहे याचं गणित आपण मांडणं गरजेचं आहे. पुढच्या 5 वर्षानंतर माझी आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे, आर्थिक सुबत्ता कशी असणार आहे, याचं गणित मांडणं म्हणजे पैशाची भाषा आहे. मला येणारा पैसा
म्हणजे माझ्याकडे येणारा पैसा आणि मी करत असलेला खर्च आणि मी कारण नसताना वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या म्हणजे लायबिलिटीज या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन मला करता येणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची जी आजपासूनच करायची आहे, की दिवसाला तुम्ही ₹10 का होईना, पण तुम्ही सेव्हिंग करायला सुरुवात करा. हे जर आपण सेव्हिंग केलं, तर तुम्हाला एक सांगतो, की तुम्हाला ना जेव्हा खरंच अडचण येईल, त्यावेळी ते पैसे उपयोगात येतील. हा तर भाग आहेच. पण त्याचबरोबर आपल्याला सवय लागेल पैसा सेव्हिंग करण्याची. काही लोकं म्हणतात, की पैसा काय माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. भरपूर मी कमवणार आहे. पण लक्षात ठेवा, की पैसा डाव्या हाताचा मळ जरी असला, तरी तो पैसा उजव्या हाताने जाणारा असतो. त्यामुळे आपल्याला उजव्या हातावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि डाव्या हातावरचा मळ जो आहे, तो अजून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला पैसा अजून जास्त प्रमाणामध्ये मिळवता येणार आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण एकच गोष्ट पाहणार आहोत, की खरंच पैशाविषयी आपलं गणितं काय आहेत? आपलं आर्थिक जे काही मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन ते काय आहे? ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करा. मी विचार केला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला सांगायला अजिबात अ, गैर वाटणार नाही, की मी खूप टेन्शनमध्ये येऊन मी विचार केला आणि जेव्हा विचार केला मी 6 महिने खूप असा हडबडलेलो होतो, गडबडलेलो होतो आणि नंतर मला जाणवलं, की नाही आपल्याला जर पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर काय व्हायचं असेल, याचा विचार जर करायला लागला, तर आत्ताच ती वेळ आहे. काय करायचं आहे आपल्याला? आणि मी जागा झालो. तर आजपासून आपण आपल्या चॅनलवरती पैशाची भाषा या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत. लक्षात घ्या, या जगामध्ये प्रत्येकाला पैसा कमवण्याचा समान अधिकार आहे. या जगामध्ये प्रत्येकाला खर्च करण्याचा समान अधिकार आहे. फक्त गंमत अशी आहे, की प्रत्येकाला खर्च करण्यासाठी आणि आपलं जे इन्कम आहे याच्यामधलं गणित समजत नाही, ताळमेळ बसवता येत नाही आणि म्हणून नुकसान होत असतं. तर आजपासून आपण सुरुवात करूया आपण सुंदर जीवन जगण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं जे दुसरं चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग जे मगाशी बोललो, त्याच्यावर आपण आपलं ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं, की मला पूर्ण बदलायचं आहे, खूप छान बनायचं आहे, असं वाटत असतं. पण त्याचबरोबर आपल्याला पैशाच्या मानसिकतेचा पण विचार करायचा आहे, तीही आपल्याला बदलायची आहे. तर ते आपण ह्या चॅनेलवरती आणणार आहोत. तर मी तुम्हाला सांगेल, की आपण या विषयावर यापुढे व्हिडिओ बघणार आहोत आणि ते व्हिडिओ आता रेग्युलर येतील आणि पैशाची भाषा ह्या विषयाला अनुसरून आपण विचार करणार आहोत. तुमचे देखील काही प्रश्न असेल मी विचारा, आपण तेही इन्क्लूड करून आपण तसे व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याचबरोबर जे मोठे-मोठे लोकं होऊन गेली किंवा आहेत, त्यांचा पैशाविषयी काय म्हणणं आहे, जेवढा मी अभ्यास केला आहे, ते तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि आपली आर्थिक सुबत्ता कशी आपल्याला निर्माण करता येईल याचा देखील विचार करा. एक नवीन नोटबुक घ्या, पेन घ्या आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आणि मी दोघंही समान पद्धतीने आपण आपली आर्थिक परिस्थिती कशी वाढेल याचा विचार करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी आर्थिक सल्लागार नाही, गुंतवणूक सल्लागार नाही. पण जे अभ्यासलेलं आहे, जे अनुभवलेलं, जे आजूबाजूच्या लोकांकडून अनुभवलेलं आहे, तेच तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. धन्यवाद.